पाहूया टॉप 9 मुंबई उपनगरातल्या बातम्या। मुंबई महापालिकेमध्ये पालकमंत्र्यांची राजवट संपुष्टात। पालिकेमध्ये 4 वर्षांनी पुन्हा नगरसेवक निवडून आल्यानं प्रशासकासह पालकमंत्र्यांची राजवट संपुष्टात। पालकमंत्र्यांचं कार्यालय आता शिक्षण समितीच्या अध्यक्षांसाठी सज्ज होणार। मुंबई महापालिकेमध्ये 10 स्वीकृत सदस्य कार्यरत असणार। स्वीकृत सदस्यांसाठी शिक्षण प्रशासनाचे विशेष ज्ञान बंधनकारक। स्वीकृत सदस्यांना निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नाही। नगरसेवकांच्या संख्येनुसार स्वीकृत सदस्यांसाठी नियुक्ती होणार। 25 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच सभा तहकूब होणार। त्याच दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा होणार नाही, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेची पहिली सभा 16 फेब्रुवारीला। पहिल्या सभेमध्ये विरोधी पक्षनेत्या सभागृह निवडीकडे लक्ष, तर सुधार बेस्ट समिती अध्यक्षांची 23 तारखेला निवड। यासह 24 फेब्रुवारीला विशेष सभा बोलावून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जाणार। 4.5 महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल पुन्हा धावणार। चेंबूर 7 रस्ता मार्गाची ISA सुरक्षा तपासणी सुरू। वाहतुकीसाठी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेवा सुरू होणार। मुंबईसह कोकणामध्ये 5 दिवस कमाल तापमान वाढण्याचा इशारा। पुढील 5 दिवस संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडं राहील। हवामान खात्याचा अंदाज। फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात। 10वी-12वीच्या परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी बेस्टच्या जादा बसेस। विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीनंतर बेस्टचा जादा बसेस सोडण्याचा निर्णय। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता। 73 जागांपैकी 51 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी। पत्नीच्या विजयी मिरवणुकीमध्ये भाजप नेते संग्राम थोपटेंचा भन्नाट डान्स। थोपटेंच्या पत्नी स्वरूपा थोपटे जिल्हा परिषदेच्या उतरवली कारी गटामधून विजयी। भोरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करत विजयी मिरवणूक। राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षा। जवळपास 95% परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये परीक्षा देणार। सीसीटीव्ही नसलेल्या 172 परीक्षा केंद्रांवर कर्मचाऱ्यांची अदलाबदली। पिंपरी चिंचवडमध्ये 10वी-12वीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पीएमपीकडून विशेष बस सुविधा। विद्यार्थ्यांचे बस पास, त्यांच्या निवासस्थान ते परीक्षा केंद्र यादरम्यान वैध असणार। राज्य परीक्षा परिषदेकडूनही वर्षातून 2 वेळा टीईटी परीक्षा आयोजित करण्याचं नियोजन। प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला। परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांची माहिती। बाह्य रुग्ण सेवेलाही महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार। नव्यानं समाविष्ट 2000हून अधिक आजारांवर मोफत उपचार मिळणार। महापालिका आयुक्तांकडून शहरातील अनधिकृत बांधकामं आणि व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी नवीन एसओपी जाहीर। प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यासह इतर अधिकाऱ्यांवर सर्वेक्षण करण्याची जबाबदारी।